तर कसं मित्रांनो, आपण आज आलो होतो डोकेश्वर टाकीला. तर इथं मस्तपैकी देवस्थानात जाऊ आलो होतो. म्हणलं टापकोणीवरती जाऊ. आणि ना ते खूप लांब होतं. म्हणलं उन्हाचा थोड्या वेळ सावली थांबलो होतो. मग काय आम्ही तिथून निघालो. म्हणलं चला टापकोणी आपण आहे ना वरती जाऊ, कारण की इथं खूप ऊन लागत होतं. मग काय आपण गाडी घेतली डायरेक्ट निघालो. गाडी लावली इथं उन्हामध्ये. इथं काही झाड नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं चला उन्हाचाच लावू. मग काय आपण टापकोणी तिथे वरती निघालो बरं का. त्या अरे पहिल्यांदा ना बोटं वगैरे काढून घे बरं का. मग नंतर ना बोटं वगैरे काढून घेतले. नंतर जे ज्याच्यावर पाय ठेवला फुल गरम होतं बरं का. गरम फुल म्हणजे आहे ना गरम लागलं. आणि नंतर म्हणलं चला बा लवकर वर, नाही तर आहे ना इथंच पाय तापीत बसावं लागेल म्हणलं बरं का. आणि तेवढ्यात मी बघितलं मागं आपले मित्र सगळेच खालीच होते. म्हणलं मला दिलं वरती पाठवून, ते बसले टाइमपास करीत खाली. मग काय म्हणलं आपण टपकून वरती जाऊन बसू यांच्या अगोदर, आणि ना आराम करू म्हणलं, येते नंतर मागून वरती. मग काय आपण डायरेक्ट वरती आल्यानंतर आहे ना म्हणलं चला पहिल्यांदा दर्शन वगैरे करून घेऊ. मग काय डायरेक्ट दर्शनासाठी आतमध्ये आलो बरं का. पहिल्यांदा नाही का मस्तपैकी नंदीच्या पाया पडलो बरं का आपण. नंदीच्या पाया पडल्याच्या नंतर आहे ना इकडं आलो. म्हणलं शिवलिंग तर लय मस्त आहे बरं का. मग काय आपण वगैरे दर्शन वगैरे केले. आणि इरालचे कोरीव काम तर इतकं मस्त होतं. दगडामध्ये कोरलेलं मंदिर होतं बरं का, एकदम क्लास दिसत होता, विशेष नाही. आणि नंतरून आहे ना आपण म्हणलं प्रदक्षिणा मारू बरं का. प्रदक्षिणा मारायच्या टायमाला आहे ना मागच्या साईडला जे टायमाला आलो का पूर्ण अंधार होता बरं का. बरं झालं तिथे एक खोल होतं, त्याचं उजेड तर येत होता बरं का. उजेड येत होता. मग नंतर म्हणलं पुढं आलोय आपण, तुम्हाला एकदा ह्या साईडने पण शिवलिंग दाखवा. इतकी मस्त दिसत होती ना, एक नंबर. आणि मंदिर तर एक नंबर होतं. तुम्ही एकदा आहे ना 100% व्हिजिट करा बरं तिथं. आणि इथे पाण्याच्या टाकीत नाही का 12 महिने पाणी असतं बरं का, कधीच आटत नाही. आणि नंतर म्हणलं थोडा इकडचा तिकडचा व्ह्यू पण दाखवा म्हणलं तुम्हाला डोंगर आल्यानंतर. मग काय आपण शेताच्या नाणीच्या साईडला आलो बरं का. वरच्या साईडला आहे ती. तुम्ही जर गेलेले असतात त्या एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मग म्हणलं तुम्हाला पण एकदा दाखवा म्हणलं, जे गेलेलं नाही ते पण बघतील म्हणलं. मग काय ते दाखवल्याच्या नंतर आहे ना आम्ही बाहेर आलो बरं का. नंतर म्हणलं इथं कायचं खड्डे आहे का टाकीसारखं काहीतरी दिसत होतं. म्हणलं आतमधल्या साईडला पण तुम्हाला दाखव. पण आतमधल्या साईडला दाखवायच्या टायमाला आहे ना आपला कॅमेरा काय बारीक होता, आपला हात पुरत नव्हता. म्हणलं जाऊ जेवढं दिसतंय ना तेवढं दाखवा म्हणलं. मग काय आपण निघालो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बरं का.